जय जय राम कृष्ण
पाहता लोचने रूप पाहता लोचने संतापायी माथा ठेविता सद्भावे संतापायी माथा ठेविता सद्भावे संतापायी माथा ठेविता सद्भावे संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेट देव अपे आप तेने भेट देव अपे आप तेने भेट देव
चरणी भावे लीन सदा साधुपासी देव काम धंदा करी साधुपासी देव काम धंदा करी पीतांबर धरी वरी छाया म्हणून या संता अखंड भजा म्हणून या संता अखंड भजा चरणी भावे लीन सदा मामने देव इच्छे संता संगा मामने देव इच्छे संता संगा जीव लग जन्म जन्मी म्हणून या संता अखंड भजावे चरणी भावे लीन सदा बालक माई पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपोआप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा साधू पासी देव कामधंदा करी पीतांबर धरी वरी छाया म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा नामा म्हणे देव इच्छी संत संग नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा विठ्ठला
संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा पांडुरंगा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता समचरण सरोजम सांद्रने लाभ दावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदै धवलः संविठ्ठलम चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचन्द्रमौळी वनेन्द्रमाता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमस्तुते ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नीलंजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनेश्वरं मस्तक हे पाया हे पायावरी वारकरी संतांच्या संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र मढी अधिष्ठान भगवान शिवाचे शिव उपासक जन्मभूमी कर्मभूमी ज्या साधून एकाच ठिकाणी समर्पित केली ते वैकुंठवासी ब्रह्मलीन आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान शिव उपासक आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे कृपापात्र शिष्य ब्रह्मलीन पोपटगिरीजी महाराज अर्थात गवळी बाबा
यांच्या पवित्र तपसाधनेनं पुनीत झालेल्या या पवित्र क्षेत्रामध्ये शिवरात्रीच्या महापर्वाचं अवचित्य साधून चालत असलेला हा भक्ती उत्सव, नामयज्ञ, अन्नदान, गेली वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आणि त्या परंपरेतील या सप्ताहातील या यज्ञातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ठरलेलं नसताना माझ्या परम भाग्यानं मला प्राप्त झाली. त्या सेवेत संधीचं सोनं करण्यासाठी गायलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त, भक्त वत्सल संत शिरोमणी नामदेवराय यांचा 4 चरणाचा सुखाचा पत्ता सांगणारा गोड असा अभंग सेवेसाठी निवडला. भजन करा. अभंग नामदेवरायांचा अभंग सर्वांच्या पाठात असेल नसेल, अभंग मोठा गोड आहे, प्रसंगाला शोभनीय आहे. या अभंगातून नामदेवराय यावत जीवाचं दुःख पाहून जग सुखी व्हावं ही साधूची संतांची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेची बांधिलकी जपत असणारे नामदेवराय या लोकाला सांगता, बाबा चेहरा पाडून किती दिवस असे बसणार? तुम्हाला प्रत्येकाला गरज सुखाची आहे, पण सुखाचा नाही कुठं स्टॉल आणि सुखाचा नाही कुठं मॉल. एकाच छताखाली संसार उपयोगी वस्तू आपल्याला मिळतात, पण आजपर्यंत निरोबर आहे आम्ही सुखाचं काउंटर कुठं बघितलं नाही का जिथं एखाद्या पैशाची थप्पी मारून आम्ही तिथून सुख विकत घेऊ शकतो. मग सुख आणि समाधान कशात आहे तर याचा पत्ता फक्त साधू संताला माहित आहे आणि तो पत्ता यावत जीवाच्या समोर हे भांडार खुलं करावं म्हणून नामदेवरायांनी या विश्वातील हर एक लोकाचा चेहरा ओळखून, भावना जाणून, अंतर्मनातल्या भावना प्रगट केल्या. माणसा, तुला सुखाची गरज जर असेल तर तू फक्त एकच कर, सुख तुला देव सोडून मिळणार नाही. सुख हे देवाच्याच तिजोरीतून मिळतं. अन्य साधनं संसारात सुखाची दिसत असली तरी त्या ठिकाणी सुख नाही, सुखाचा भास आहे. म्हणून सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला परब्रह्म्याशी ऐक्य करावं लागेल. पण जपी तपीनं तहानेली तहानेची प्यावे, भुकेले भुकेची खावी, वारा पिऊन झाडपाला खाऊन तपसाधना करून देव मिळालाही नाही, कळालाही नाही. मग आम्हाला अल्पावधीमध्ये संसारातले विषय चघळणाऱ्या माणसाला, संसार आणि परमार्थ या 2 जमेच्या बाजू जपणाऱ्या माणसाला आयुष्यात देव कधी हो मिळेल? मग देव मिळणारच नाही का? शेवटी नर्वस झालेले चेहरे नामदेवरायानं पाहिले, पडलेले चेहरे वाचले आणि नामदेवरायानं सुखाच्या अपेक्षेनं निघालेल्या समाजाच्या पदरी निराशा पडली हे पाहिलं आणि परतीच्या प्रवासाला निघालेल्या लोकांना हाक मारून सांगितलं, अरे थांबा, तुम्हाला सुखाची गरज आहे, सुख अपेक्षित आहे, सुख देव सोडून मिळत नाही. पण मी तुम्हाला मधला मार्ग जर सांगितला तर तो तुम्ही जपाल का? दुःखानं हुरपळलेला समाज नामदेवरायाला होकार देऊन बसला. महाराज सांगावं सुखाचा पत्ता, कशानं परब्रह्म्याशी ऐक्य होईल? मग नामदेवरायांनी या अभंगाला जागा दिली, जन्माला घातला अभंग गाथा नावाच्या प्रकरणामध्ये. संतापायी माथा ठेविता सद्भावे आणि तेने भेटे देव आपे आप. आता देवाच्या गावाला जाऊ नका, देवाच्या नावाला जाऊ नका, त्याच्याकडे डोकून सुद्धा पाहू नका. देव तुम्हाला मिळावा, सुख तुम्हाला मिळावा असं वाटत असेल तर संताच्या चरणावर नतमस्तक व्हा, त्यांच्या पायावर माथा ठेवा. मग देव आपोआप त्याच्या पायानं तुमच्याकडे चालत येईल आणि त्याच्या जवळचं सुख तुमच्या जीवनात तुम्हाला मिळेल. आणि मग तुम्ही स्वतःच म्हणाल, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. ही वृत्ती जीवनामध्ये तुमच्या निर्माण होईल. महाराज मग आम्ही एवढं केलं पाहिजे? महाराज म्हणता हो. मग एकदा सुख जीवनामध्ये जर मिळालं तर ज्याच्यामुळं मी जीवनामध्ये मोठा झालो, ज्यांनी मला सुखाचं भांडार खुलं करून दिलं, परब्रह्म्याशी ऐक्य करून दिलं, त्याच्याशी संलग्न रहा, कृतज्ञ बनू नका. म्हणून
प्रत्येक पदोपदाला म्हणून या संता अखंड भजावे आणि त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. का? आमच्या दुःखाचं ट्रान्सफर सुखात करून दिलं त्यांनी, परब्रह्म्याशी ऐक्य करून दिलं त्यांनी. म्हणून ज्यांच्यामुळे आम्हाला हे मिळालं त्यांच्या चरणाशी अखंड समीप आणि निगडीत राहा, मग बाकी परब्रह्म तुमच्यावर खुश असेल. महाराज म्हणता म्हणून या संता. का? म्हणून सुख मिळून दिलं, सुखाचा पत्ता सांगितला म्हणून. त्यांच्या चरणी लीन सदा, अखंड त्यांच्या चरणावर लीन राहा, त्यांच्या हायतीत पण आणि त्यांच्या पश्चात पण. तुम्ही त्या स्थानाला हृदयस्थ जागा द्या, त्या दैवताला हृदयस्थ जपा. पण महाराज आजपर्यंत त्यांच्या सानिध्यात राहून कुणाला लाभ झालाय का? महाराज म्हणता हो बाबा, ब्रह्मांडाचा चालक सुद्धा संत संगती आणि त्यांच्या सेवेची अपेक्षा करतो. आणि एवढंच नाही तर भगवान परमात्मा प्रसंग अवधान त्यांच्यावर पितांबर धारण करतो, छत्र त्यांच्यावर धरतो. हे भगवान परमात्मा जर त्यांच्या सेवेची अपेक्षा करत असेल तर मानवा तू का म्हणून संसाराची सेवा करत बसलास? म्हणून साधू पासी देव कामधंदा करी आणि पितांबर धरी वरी छाया. प्रत्यक्ष परब्रह्म स्वतःच पितांबर धरून त्यांच्यावर छत्र धरून असतो. एवढा देव आणि देवाला लागलेला साधूचा लळा आणि छंद. पण तो तात्पुरता आणि समाजाला देखावा दाखवण्यापुरता का? नामदेवराय म्हणता नाही बाबा, त्यांचं माझं नातं हे एका जन्माचं नाही. आम्ही त्या संगतीत येण्यासाठी प्रयास केला आणि बहुप्रयासानं आम्हाला साधू मिळाला का त्या साधून भगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार केला. म्हणून नामा म्हणे देव इच्छी संत संग आणि आम्हा जीवलग जन्मोजन्मी. ते आमचे जीवलग आहे, ते आमचे सखे आहे. आणि तो संबंध जपून ठेवण्यासाठी आम्ही स्वर्गाचा त्याग करून सतसंगती धारण केली आणि त्यांच्या बरोबर हा आनंद उपभोगतो भजनाचा. अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी पवित्र असणारं हे भगवान शिवाचं अधिष्ठान ज्या महात्म्यांनी साध्या भोळ्या प्रकारची भक्ती केली, शिवही भोळा आणि शिवाचे उपासकही भोळे, त्या तत्वाला त्या अधिष्ठानाला प्राप्त असणारा हा महात्मा सर्वांना ज्ञात आहे. कुठल्याही प्रकारचा संग्रह आणि संचय बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीच कुठल्याही प्रकारचा जपला नाही. माणसं जोडली आणि प्रत्येक ठिकाणी अहोरात्र भक्तीचा प्रसार प्रसार केला. योगायोगाने साधू सत्पुरुष गतजन्माच्या परम पुण्याईनं प्राप्त होतात. ती प्रसादासारखी थोड्या दिवस असतात, चवी ठेवून जातात. त्या न्यायानं या गावातील सर्व असणारे, प्रत्येक कुळातील प्रत्येक असणारा भक्तगण आणि महाराजांच्या सेवेत कायम स्वरूपी असणारी ही सगळी रमेश भाऊ वगैरे, डहाळे महाराज वगैरे, ही सगळी मंडळी कायम सेवेत राहिली. आणि आजही ती सेवा जशीची तशी अखंडित जपण्यासाठी आपण त्यांच्या या अंतर्मनातल्या भावना जतन ठेवल्यात आणि त्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यंग आणि खंडन पडू दिलं नाही. सगळ्यात महत्वाचा भाव त्यांच्या अंतकरणातला एकच होता की ही बाल गोपाळ मंडळी इथं घडावी. याच्यासाठी कित्येक गायक, कित्येक वादक आणि त्यांच्यासाठी त्यांनी प्राण ओतायची सुद्धा बाबांची तयारी होती. एवढं प्रेम केलं आणि आज त्यांनी चालू केलेल्या या सप्ताहाला या बाल गोपालांची साथ मिळते. आजही समाधी अवस्थेतून आपल्याला ते आशीर्वाद देत असतील. हे सगळं दृश्य बघत असतील का मी केलेल्या कामाची पावती मला राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांनी दिली. शिवानं माझी जीवाची सेवा स्वीकारली निश्चितच. आणि ती सेवा समर्पित करत असताना कोण्या कीर्तनकारावर किती प्रेम केलं मला माहित नाही.
पण माझ्यावर ओतप्रोत प्रेम केलं, जीवा पल्याड प्रेम केलं, प्रत्येक गोष्टीत सुख दुःखात. महाराजांना माहित आहे कोणती गोष्ट करायची असली तरी एकमेव जागा हृदयस्थ दिली. कोणी आजही मंदिरात गेलं, समाधीवर डोकं ठेवल्याबरोबर नागेश महाराजन रविदादा म्हटले, महाराज सुगंध फार गोड येतो. बाबाच सुगंधी होते. आयुष्यभर त्यांनी समाजाला जो नामाचा सुगंध दिला, भगवत चिंतनाचा सुगंध दिला, आणि तो सुगंध देत असताना गाडीत असलं तरी त्यांनी सांगायचं ही बॉटल गाडीत राहू द्या, ही तुमच्याकडे राहू द्या, ही रूम फ्रेश आहे. आणि एखाद्यानं मागितलं तरी ती घेऊ नको, चव्हाण महाराज येणार आहे. हे प्रेम होतं निळोबराय. आणि त्याच प्रेमाची जपणूक करत असताना पुन्हा नकळत चुकून या अधिष्ठानावर ही सेवा समाधीतून त्यांना मान्य असली पाहिजे, त्यांना मान्य असली पाहिजे. त्या माध्यमातून आयोजकांनी या कार्यक्रमासाठी अनुपस्थितीत रेग्युलर तुमचा महाराज ते न आल्यामुळे अपर्याय कारणास्तव असतो प्रत्येकाच्या पाठीमागं अवेळी एखाद्या गोष्टीची अडचण, ती अडचण समजून मनाचा मोठेपणा दाखवून बाबांनंतर तुम्ही सुद्धा, बाबांनी हृदयात जागा दिली, तुम्ही तुमच्या डोक्यात माझ्याविषयी प्रेम ठेवलं म्हणून वेळेत तुम्हाला 1000 महाराज असताना मी आठवलो. आणि नाना भाऊ आहे, अण्णा भाऊ आहे, विठ्ठल भाऊ निंबळकर आहे, या मंडळींनी पुन्हा मला या ठिकाणी सांगितलं की महाराज कीर्तनाला मी आढे वेडे न घेता, स्वामींना विचारलं नव्हतं तरी मी होकार देऊन टाकला, मी येतो. आणि आज या ठिकाणी ज्या महात्म्यानं अखंडित प्रेम आणि प्रीती माझ्या संबंधानं या ठिकाणी व्यतीत केली, त्यांच्या चरणारविंदी हे भावपुष्प समर्पित करताना मला आज हे व्यासपीठ 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या मते या ठिकाणी प्राप्त झाली. कीर्तन सेवेचे मानकरी आदरणीय शिवाजी भाऊ साबळेच ना, सावळे. आणि आजचे एकादशीचे फलाहाराचे मानकरी सकाळचे अण्णाभाऊ आणि संध्याकाळी अनिल दादा. महाराज ही सेवा आहे आणि ती सेवा करत असताना आज गुणीजन या ठिकाणी ही सगळी मंडळी सप्तासाठी 7 दिवस आहेत. बालगोपाळांना सगळ्यांना वंदन करतो. आमंत्रित गुणीजनामध्ये बोई येवला तालुक्यातलेच आणि गायक सुद्धा येवला तालुक्यातलेच आहे. त्याचा मला सार्थ स्वाभिमान आहे. माझी जातीचे मज भेटो कोणी. आदरणीय परमार्थप्रेमी आकाश महाराज, दीपक महाराज आणि त्यांना सहकार्य करणारी सर्व मंडळी. आणि आज बॉय सापडी मापडी, गायकही सापडी मापडी. आदरणीय हरिभक्तीपरायण नागेश महाराज आणि आपण ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर ऐकतो आहोत ते आपल्या गावचं भूषण. योगा नाही, बाबांच्या संबंधानं प्रेम आहे. आणि कोण कीर्तनकार हे माहीत नसलं तरी आज आपण हजेरी लावली पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेली 1-2 दिवसापासून आदरणीय हरिभक्तीपरायण निळोबा महाराज तेही या ठिकाणी पवित्र कार्यामध्ये आपली या ठिकाणी हजेरी लावतात. त्यांना वंदन करतो. नागेश महाराजांना पुन्हा कीर्तन आमच्याकडे होतच तरी पण त्यांनी सांगितलं मला पण तुमच्या बरोबर अगदी आपण जाऊ, कार्यक्रम खेळीमेळीत अगदी करू. सगळं गोड वातावरण आहे. मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू आदरणीय हरिभक्तीपरायण धीरज महाराज. बाबा असताना सुद्धा धीरज महाराजांचं बरंच योगदान इथं होतं. आता नवीन तुम्ही पण तयार झालात, तुम्हाला वंदन करतो. सिस्टम फार गोड आहे. कार्यक्रमाचं चित्रीकरण या ठिकाणी होतंय म्हणजे त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सर्व असणार हा जनसमुदाय आणि ज्यांनी या मढी गावानं दिलेलं प्रेम, त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी अभंग नामदेवरायांचा गायला. स्तुतीपेक्षा मला वस्तुस्थितीला किंमत द्यायची आहे. 9च्या आत कीर्तन आटोपलं पाहिजे कारण तिकडची जबाबदारी आमच्याकडेच आहे. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून वेणेकरी बाबा गेली बऱ्याच वर्षापासून आपण या प्रभागात आजही जशीची तसे तुमच्या पवित्र कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम आहे. अभंग गायला तो संत श्रेष्ठ नामदेवरायांचा आहे आणि या अभंगातून जग सुखी व्हावं ही संकल्पना संताची. आजपर्यंत स्वार्थाच्या बाजारात प्रत्येक माणूस स्वार्थ बघतो. चाहे आपल्या स्वार्थात दुसऱ्याची राख रांगोळी झाली तरी हरकत नाही. पण संत या जगाच्या बाजारामध्ये निस्वार्थ प्रेम करून
स्वतःच्या देहाचं समर्पण करण्याची वेळ आली तरी जग सुखी व्हावं ही साधू संतांची संकल्पना आहे. कारण का ते म्हणतात, येण्याचं कारणच स्वर्गात कामधेनू कल्पतरू नाना प्रकारचे भोग असताना सुद्धा सर्वस्वाचा त्याग आम्ही कशासाठी केला असेल तर आमचं कर्तव्य फक्त एकच आहे, आम्ही वैकुंठात राहत असताना आम्ही याच कारणासाठी इथं आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी हा बोलिले ऋषी सात बाबे बलराया आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले ऋषी सात बाबे बलराया स्वर्गात सगळे भोग असताना ज्ञानोबा तुकोबरायाच्या या सकल संताचा संदेश देण्यासाठी युगा परत्वे अवतार घेतला आणि तो संदेश आम्ही वैकुंठाहून या मृत्यू लोकात पोहोचवण्यासाठी आलो. तुका म्हणे माझा धाडिले निरोबा मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा भाग्यवान लोकांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांना पाहिलं असेल, गाडगे बाबासारख्या साधू संताला पाहिलं असेल, तुकडोजी महाराजाला पाहिलं असेल, पण तुम्ही आम्ही ज्या साधू सत्पुरुषाला पाहिलं नाही त्या साधूचा संदेश राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी महाराज दहेगाव गावामध्ये टेकडीवर आणि अंदरसूलच्या नागेश्वरीमध्ये केलेली तपसाधना आणि त्या तपाची फलश्रुती प्रत्येक तळागाळातील माणसापर्यंत हा प्रसाद पोहोचावा म्हणून त्याचे मानकरी बनले. पोपटगिरी बाबा मानकरी बनले आणि तोच प्रसाद सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे होऊ नका रानभरी. महाराज हा संदेश देण्यासाठी संत इथं आले, पण त्यांनी आम्हाला सांगून जीवनामध्ये काय झालं. महाराज म्हणता परिवर्तन झालं, परब्रह्म्याशी ऐक्य झालं. गरज काय, संसारात राहून जीव सुखाच्या शोधात आहे, मिळाला नाही. सुख मिळालं नाही, त्या सुखाच्या शोधात आहे. परब्रह्म्याशी ऐक्य झालं नाही, त्याच्या शोधात आहे. म्हणून साधू संताला तुमची माझी दया आली. प्रत्येक माणूस या शोधात आहे, पण ज्या मार्गाने जायला पाहिजे त्या मार्गाने जात नाही. उलट शोध घेता 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 अशा दरीत जाऊन पडतो का त्या दुःखाच्या दरीतून या समाजाला पुन्हा बाहेर निघणं अशक्य झालं, बाहेर निघणं अशक्य झालं. म्हणून तुम्ही आपण प्रत्येक जीव त्या दुःखाच्या दरीत पडलो. एवढंच नाही तर महाराज म्हणतात, खोलवर या समुद्रात माणसं बुडालेली पहिली. तो समुद्र हा संसार रूपी सागर आहे, तो दुःखानं ओतप्रोत भरलेला आहे. आणि या समाजाला बुडताना पाहिल्याच्या नंतर नातेवाईकाला दया नाही आली, दया आली ती फक्त साधू संतालाच आली. बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. त्या कळवळ्या पोटी लोकांना सांगितलं, ऐक रे जना, तुझ्या स्वहिताच्या खुणा, तुझ्या उद्धाराची गोष्ट सांगतो राजा. तुझ्या जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल, दुःखाचं ट्रान्सफर सुखात व्हावा असं जर वाटत असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाच्या जवळ जावं लागेल. का? अन्य ठिकाणी सुख नाही मिळणार. महाराज म्हटले, जगाच्या बाजारात फिरा, फिरून येऊन अभ्यास चांगला करा आणि मग जगात सुख पांडुरंग सोडून आहे का याचं उत्तर मला द्या. साधू संतांनी चॅलेंज करून सांगितलं, या जगात पांडुरंग परमात्मा सोडून दुसरं सुखरूप स्थान जगात नाही. माझ्या पांडुरंगा सारे खात, माझ्या पांडुरंगा सारे खात.
प्रगत झाला असेल निळोबा महाराज, पण अन्य साधनं अवेलेबल करून ठेवलीत, पण बुडाशी दुःखच आहे, भास सुखाचा आहे, परिणाम दुःखाचा आहे. पण परब्रह्म्याच्या जवळ जाऊन सर्वस्व सुख जीवाला प्रदान केलं जातं, मिळतं. म्हणून चॅलेंज केलं, सुख रूप ऐसा तुझ्या कोण सांगा, आणि माझ्या पांडुरंगा सारी खातो. देवासारखा देवा इतका जगात सुखरूप कुणीच नाही, कारण सर्व सुखाचं आगार आहे, भांडार आहे. आणि त्यातूनच या जगाला मिळणारं थोडस सुख हे जीवनामध्ये ज्याची त्याच्या साधनेतून मिळतं. पण देवच ज्याच्या जवळ आला त्याला सुख कमी असेल का? त्याला सुखाची उणीव काय? समुद्राच्याच कडेला एखाद्यानं बोर किंवा विहीर घेतली तर त्याचं पाणी कितव्या दिवशी निघेल? कारण त्याच्या बोडाशीच पाणी आहे, तर निघायचा प्रश्नच काय? मग संसारामध्ये महाराज म्हणतात, संसारामध्ये सगळीकडं ओतोप्रोत दुःख आहे. जीव सुखाच्या शोधात आहे, पण जागा चुकलेला जीव संसारात सुखाचा शोध घेतो. परिणामी आयुष्य गेलं, सुख नाही मिळालं, पदरी पडली ती निराशाच, पदरी पडली ती निराशाच. म्हणून दुःखच पदरी पडलं, हे जग सुखी व्हावं ही साधू संतांची संकल्पना आहे. कसं बोलू, कसं सांगू या लोकाला, का जेणेकरून हा समाज या दुःखातून सावरेल, बाहेर निघेल. सुखाची गरज प्रत्येकाला आहे, पण सुख प्रत्येकाला मिळालं नाही, कारण ते सुख मिळवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तुमच्या माझ्या, तुम्ही आपण सुखाच्या शोधात आहे, पण ज्या जागेवरनं सुख शोधतो त्याचा मार्गदर्शक आपल्या जीवनात आपल्याला मिळाला नाही. नामदेवरायनं बघितलं काय गती होईल या लोकांची. सुखाच्या शोधात निघालेली माणसं पदरी दुःखच उपभोगताय. अहो रात्र प्रयत्न करतो जो तो माणूस, आयुष्य गेलं, पिढ्या ना पिढ्या, पण सुख नाही मिळालं. मग जग सुखी व्हावं ही साधू संतांची संकल्पना असल्यामुळे महाराज त्यांनी उपाय तुमच्या माझ्या समोर मांडला. तुम्ही जपतप साधना करून सुख नाही मिळू शकत, देव नाही मिळू शकत. कारण अल्प अवधीमध्ये तुम्ही किती परमार्थ कराल, देवाला मिळवण्यासाठी, देवाला जाणून घेण्यासाठी, सुखरूप परमात्म्याशी ऐक्य साधण्यासाठी आणि त्याची सेवा जीवनामध्ये मिळण्यासाठी. चला, ज्यांचा अभंग आपण घेतला ना नागेश महाराज, त्यांनाच विचारू, महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा परमार्थ करता आहात, परमार्थाची उंची आणि त्याचा कळस तुम्ही साधलेला आहे, पण हे तुमचं एका जन्माचं तप आहे का हो? तेव्हा त्यांनी सांगितलं नाही. मग जन्मो जन्मी जन्मो जन्मी उत्तर अगदी गोड पद्धतीनं नामदेवरायानं दिलं. आम्ही परब्रह्म्याशी ऐक्य केलं. त्याचं कारण हे एका जन्माचं काम नाही. आता मंडपात तुम्ही बसलात, कुणी अन्नदान करतं, कुणी सेवा घेतं, कुणी साधूच्या समाधीची सेवा करतं, ज्या त्या परीनं जो तो सत्पात्री काम करतो, कार्य करतो. हे तुमचं एका जन्माचं तप नाही, एका जन्माचं पुण्य नाही. मागे सुद्धा तुम्ही सात्विकच होता. त्या सात्विक वृत्तीतला काही भाग तुमच्या जीवनामध्ये वाढत वाढत गेला आणि आज तुमच्या अंतर्मनामध्ये परमात्म्याबद्दलचं, साधू संताबद्दलचा भाव अंतकरणामध्ये वास करून बसला. नामदेवराय म्हणतात, जन्मोजन्म्या मी बहुपुण्य केले.
तुकोबर म्हणता मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. म्हणजे साधकाच्या जीवनामध्ये त्या अवस्थेवर आरूढ होण्यासाठी, हभप नावाचा सिंबॉल लागण्यासाठी, हे एका जन्माचं नाही, तुमचं माझं हे गत जन्माचं आहे. आणि ही गत जन्माची पुण्याई आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला उपयोगाला येते. माणूस म्हणून जन्माला आलोत, संसारामध्ये आम्ही तापलोत, दुःख उपभोगतोय. सुखाचा पत्ता विचारण्यासाठी सुद्धा योग्य वेळ यावी लागते. आणि ती वेळ येत असताना संत सुखद पत्ता जगाला सांगत असतात. जग सुखी व्हावं अपेक्षा प्रत्येकालाच आहे, पदरी निराशा पडते. पण कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भगवंतानं आयुष्य इतकं दिलं नाही का एकाच आयुष्यात आम्ही आमच्या जीवनामध्ये एकाच जन्मामध्ये परब्रह्म्याशी ऐक्य साधू. कारण युगापरत्वे आयुष्याची गणना मांडली गेली. कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग आहे. युगापरत्वे आयुष्याची गणना एरवी आपण ऐकत आलात, मी सांगून फापट पसारा करणार नाही. त्या त्या काळातली आयुष्य मर्यादा काय. कृत युगामध्ये 1,00,000 वर्षाची, त्रेता युगात 10,000 वर्षाची, द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाची आणि कलियुगामध्ये 100 वर्षाची. पण 100 तरी आपण परमार्थात निळोबा महाराज लावतो का हो, याचा जर विचार केला तर मला असं वाटतं हे लोकाला विचारल्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारावा, आतून चोख उत्तर मिळेल. का माझं आयुष्य मी कुणासाठी किती खर्च करतो. बहुतांशी आपण आपल्या कुटुंबासाठी आणि आयुष्यामध्ये विषय उपभोगण्यासाठीच आयुष्याची राख रांगोळी केली. म्हणून तर साधूला सांगावं लागलं, अल्प आयुष्य मानव देह, गणिले ते अर्धरात्र खाय, देवाला पिढा काय भजनाचे उरले ते पाहेगा, काय भजनाचे उरले ते पाहेगा. अल्पावधीमध्ये भगवत प्राप्ती जीवाला करणं अशक्य आहे. कारण त्याचा वापर कुठं कुठं केला, तुम्ही दिलेल्या प्रमाणामध्ये ते सिद्ध केलं. मग किती उरलंय भजनासाठी. मग भगवंताचं भजन करून देवाला आपलं करता येतं. पण भजन करण्यामध्ये आम्ही कमी पडलो, वेळ कमी पडला, देव मिळणार नाही हे त्याचं उत्तर आहे. मग देव मिळाला नाही तर सुख मिळणार नाही. आणि सुखाची गरज तर आम्हाला सगळ्यालाच आहे. पण तुमच्या माझ्या सगळ्या चेहऱ्याचं परीक्षण केल्यानंतर जग सुखी व्हावं, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, हे ब्रीद ज्या साधू संतांनी जपलं, त्यांनी तुमच्या माझ्याकडं पाहिलं, आपला चेहरा वाचला आणि मग त्यांच्या लक्षात आलं, जर योग्य वेळी या लोकाला मी जर मधला मार्ग सांगितला तर जीवनात कदाचित परिवर्तन होईल. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि तो मानवी जीवनाशी निगडीत आहे. मी जर यांना ही दिशा दिली तर निश्चितच हे सुखाच्या वाटेवर निश्चितच आनंद उपभोगतील. म्हणून राहिलेल्या जीवनाचा वेच करण्यासाठी नर्वस झालेले चेहरे, पडलेले चेहरे नामदेवरायानं वाचले. आणि नामदेवरायाच्या मनाला असं वाटलं, का माग थांबू या लोकाला सांगायला. पुढे आले आणि नामदेवरायांनी या सर्वस्व समाजाला हाक मारून सांगितलं, हे माणसा, तुला सुखाची गरज आहे ना, तर सुख देवाच्या जवळ आहे. आणि देवाला मिळवण्यासाठी आता तू त्या भानगडीत पडू नकोस. आम्ही सांगतो त्या मार्गानं मार्गक्रमण कर, भगवंत तुला प्राप्त होईल अभंगाचं. संत पायी माथा ठेविता सद्भावे, 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 संत पायी
जन्माला आला, सुखाचा पत्ता सांगितला, दुःखाचं ट्रान्सफर सुखात व्हावं, जग सुखी व्हावं ही संकल्पना साधूची आहे. सुखाची तिजोरी खुली करून दिली नामदेवरायांनी. संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. तुम्ही ज्या महात्म्याच्या चरणावर नतमस्तक झालात, त्यांच्या पश्चात या समाधी मंदिरात वसलेल्या तपोभूमीमध्ये तुम्ही त्यांच्या चरणावर आपलं नतमस्तक झाला, ठेवलं, शिर ठेवलं आणि तुमच्या भावना तुम्ही प्रगट केल्या, देव तुम्हाला भेटेल. नामदेवरायचं विधिविधान आहे, संतापायी माथा ठेविता सद्भावे आणि तेने भेटे देव आपे आप. आपोआप भेटतो देव. मग संताच्या जवळ आणि संताच्या पायावर माथा ठेवल्यानंतर असा त्यांचा अधिकार काय? ते तर तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य दिसतात. सामान्य दिसत असले तरी कर्तृत्व भिन्न आहे. त्यांचं कार्य व्यापक आहे, आकाशाला गवसणी घालणार आहे. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र नदी आहे पैगा, समुद्र गंगा नाही, पाषाण लिंग नाही, संत माणूस नाही. संताच्या उपाध्या वेगळ्या आहेत, संपाचं उपादान वेगळं आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. मग कर्तृत्व भिन्न आहे, कार्य व्यापक आहे. संसारात राहून संसाराला स्पर्श करत नाही, पण संसारिक जीवानं सुखी व्हावं ही संकल्पना मांडणारे तेजपुंज संत ओळखायला वेळ लागतो. जेव्हा ओळख पडते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. हे तुमच्या माझ्या बाबतीत घडलं, या स्थानाच्या संबंधानं घडलं. ओळखायला वेळ लागतो. पाहताना मी ज्या भूमिकेतून पाहिलं तसे ते नसतात. म्हणून महाराज म्हणतात संताची हाय पॉवर कशी आहे. महाराज म्हणतात नाण्याच्या दोन बाजू, तसे संत आणि भगवंत. प्रमाण पाठ आहे, देवते संत निमित्ताच्या प्रतिमा. म्हणजे देव आणि संत त्याच उंचीचे आहेत, पण देवाशी ऐक्य जोडण्यासाठी जीवासाठी त्यांनी घेतलेला अवतार आहे. आणि त्यातून तुम्हाला मला केलेलं प्रबोधन आणि इंटिमेशन आहे. त्यात सल्ला देऊन जीवाचं हित होतं, म्हणून जीवाला मधला मार्ग सांगितला. तुम्ही साधूच्या चरणावर नतमस्तक व्हा. नतमस्तक व्हा म्हणजे नम्र व्हा. तिथं वाका, दुसरीकडे कुठं वाकत नसला तर हरकत नाही, पण साधूच्या चरणावर नतमस्तक झाला का भगवान परमात्म्याला सुद्धा तुमच्या वाकण्याचं कुतूहल वाटतं. मी नाही बोलत. मग त्याला साधू संतांनी दिलेली पुष्टी आहे. भगवंताचं विधिविधान वापरलं ते हे प्राणा प्रवृत्ते, मज आवडते निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. जे माझ्या साधूवर विश्वास ठेवतात, संतावर विश्वास ठेवतात, ते मला माझ्या प्राणाच्या पलीकडं प्रिय आहे. मग भगवंताला प्राणप्रिय जर संत असतील तर संताच्या पायावर नतमस्तक ठेवणाऱ्याला देव भेट देणार नाही का? निळोबा महाराज देणारच. मग आतापर्यंत कुणाला भेट दिली का? उगाचच तुम्ही अभंग निवडला ना हवेत गोळ्या सोडताना वेळ मारून जाता? नाही. मग कोणाला त्या ठिकाणी आतापर्यंत संताच्या पायावर नतमस्तक होऊन देव मिळाला? नामदेव म्हणतात संतापायी माथा ठेविता सद्भावे आणि तेने भेटे देव आपे आप. देवाकडे न जाता आपोआप देव त्याला मिळतो. असे दाखले तुमच्याकडे आहे का? सांगून जातो. दृष्टांत क्रमांक 1, पहिल्या नंबरचा दृष्टांत सांगितला. शबर राजाची कन्या शबरी. शबर राजाची कन्या शबरी आहे, तारुण्यात आली, राजकन्या आहे. बापाला असं वाटलं माझ्या मुलीचं लग्न मी थाटामाटात केलं पाहिजे. बाप कुणी असो त्याला तेच वाटतं, वाटणं साहजिक आहे. पण माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी काय काय मनोरे रचावे
आपले बाप रचतात आपल्यासाठी. मुलींना लेट कळतो तो वादाचा मुद्दा आहे, पण शबरी बाकी पारदर्शक होती. बापाची अपेक्षा होती की मी राजघराण्यातला मुलगा बघेल आणि माझ्या मुलीचं भविष्य अगदी गोड पद्धतीने उज्ज्वल झालं पाहिजे, ही शबर राज्याची अपेक्षा आहे. पण शबरीनं विचारलं, कसं करणार आहे माझं लग्न? बेटा, तुझ्या लग्नामध्ये मी थाटा माटान असं सुंदर लग्न करेल, स्वयंपाक काय करणार? सांगितलं, आलेल्या अतिथींसाठी 12 बोकडाचा बळी देणार. सात्विक वृत्तीच्या शबरीला खटकलं. 2 मनाच्या मनोमिलनासाठी जर 12 जीवाचा बळी जात असेल तर आग लागोत या सुखा, त्या सुखाला आग लागो. मला नकोय ते संसारातलं सुख का ज्या विषयातल्या तात्विक सुखासाठी मी 12 जीवाचा बळी माझ्यामुळे जाणार आहे, त्या पापाला जबाबदार मी आणि माझं कुटुंब असणार आहे. त्यापेक्षा ते कुटुंब मी का सजवू? ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर विषयाला लात मारून शबरीनं राजघरानं राहणं पसंत केलं नाही, विवाह पसंत केला नाही. शबरी निघून गेली. पण गेली तरी कुठं? महाराज, आजकालच्या मुलींच्या मुलांच्या संबंधानं कुठंतरी एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर माणूस आत्महत्येकडे प्रवृत्त होतो. शबरीला माहित होतं आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नाही. आत्महत्या करणं हे जगातलं महापाप आहे. कुणी त्याच्याकडे प्रवृत्त होऊ नये. जाता जाता हेही प्रबोधन करणं गरजेचं आहे. म्हणून जाता जाता सांगून जातो, शबरीनं ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर जंगलात राहणं पसंत केलं. कारण देवानं दिलेलं सुंदर आयुष्य हे भगवत चिंतनानं सजवावं आणि त्याच्यासाठी मला कुणीतरी मार्गदर्शक मिळवावा, हा गत जन्माच्या परम पुण्याईचा ठेवा शबरीला उपयोगाला आला. ज्या अरण्यात, ज्या जंगलामध्ये शबरीनं वास्तव्य केलं, झाडपाला खाऊन, लगतच बाजूलाच एका ऋषीचा आश्रम होता. पहाटे उतरायची झाडावरनं, आश्रम झाडलोट करायची, रांगोळी सडा संवर्जन करायची आणि शबरी पुन्हा झाडावर जाऊन बसायची. त्या आश्रमाचे स्थानापती त्यांनी बघितले, हे सगळं कोण करतंय? निळोबा महाराज एक दिवस नजर ठेवली. साधू हे पारदर्शक नजरीचे असतात आणि त्यांच्या असं लक्षात आलं का शबरीनं हे सगळं केलं. महाराज, एका मुलीने हे सगळं केलेलं आहे. आणि मग विचारलं, पुरी नाव काय तुझं? शबरी म्हणता या देहाला. का करते ते सगळं? माझ्या जीवनाचं जन्माचं सोनं व्हावं म्हणून. झालेला इतंभूत इतिहास, आपल्या बापानं केलेलं कार्य आणि प्रत्यक्ष साधू महात्म्याच्या समोर मांडलं. तो साधू दुसरा तिसरा कोणी नसून त्या ऋषीचं नाव होतं मातंग ऋषी. मातंग ऋषीच्या समोर हे मांडलं आणि साधूनं अंतर्मनातला भाव जाणला आणि शबरीला सांगितलं, शबरी, काय भावना आहे अंतर्मनातल्या तुझ्या? राम भेटावा म्हणून हे सगळं करतेस ना बेटा? हा ऋषी तुला आशीर्वाद देतो, वचन देतो का एक दिवस राम तुझ्या या पवित्र कुटियेचा उद्धार करेल. तुझ्या साधनेत खंडन पडू देऊ नकोस. ऋषीनं दिलेला शब्द सत्यात उतरावा म्हणून वशिष्ठाच्या हातून राज्याभिषेकाचा मुहूर्त निघाला. राम उद्या अयोध्या नगरीचा राजा होणार आहे. पण तोच पाय वनाच्या दिशेनं निघाला. सीतेला शोधायला नाही, रावणाला मारायला नाही. मग शबरीच्या तपाचं फळ उंचावलं आणि माझ्या मातंग ऋषीनं, माझ्या साधूनं एका सदभक्ताला दिलेला शब्द खोटा ठरू नये म्हणून रामानं राजसिंहासन नापसंत केलं आणि शबरीच्या भेटीला जाणं पसंत केलं. कारण नामदेवरायांनी सांगून दिलेला शब्द आहे, संतापायी माथा ठेविता सद्भावे आणि तेने भेटे देव आपे आप. देव भेटतो आपोआप. साधूचा शब्द खाली पडू नये म्हणून परब्रह्म्यांनी वैकल्य धारण वल्कल्य धारण केलं आणि जगाचा बाप निघाला तो शबरीच्या भेटीसाठी. आणि जेव्हा शबरीच्या भेटीसाठी प्रत्यक्ष प्रभू रामराया येतात, त्या दिवशी शबरीच्या अंतर्मनातला भाव आगळा वेगळा प्रगट होतो. साधू संतांनी वर्णन केलं, बस धन्य झाली शबरी. तिची ही हाडामासाची कुटिया रामाच्या वास्तव्यानं येण्यानं साधूचा शब्द जतन केला गेला आणि परब्रह्म्यांनी पालन केलं. आणि आता बाकी राम माझ्या कुटियेचं खऱ्या अर्थाने पावित्र्य राखेल प्रतीक्षेत होती शबरी. जब मेरे राम जी का आवन जब
तुम्ही गात राहावं, आम्ही ऐकत राहावं, असा मधुर आवाज तुम्हा सगळ्यांना आहे. सरस्वती तुमच्या जिभेवर आहे. घड्याळाचा काटा 8:30 गेला. रामानं महाराज शब्द पाळला तो मातंग ऋषीचा, आणि शबरीच्या कुटियेचा उद्धार झाला. म्हणजे या पंचतत्वाची कुटी आहे हिचा उद्धार झाला. मग आपल्याही जीवनाचा उद्धार व्हावा. शब्द खरा ठरला मातंग ऋषीचा. कुठं चुकलं नामदेवरायचं? नामदेवराय म्हणता, संतापायी माथा ठेविता सद्भावे, साधूच्या पायावर सद्भाव नेणं. अंतकरणानं जर तुम्ही तो भाव प्रगट केला तर तुमचं देव वाईट करणारच नाही. महाराज पहिल्या दृष्टांतामध्ये शबरीला देव मिळाला, मातंग ऋषीचा शब्द खरा ठरला. अजून कुणाकुणावर? अहो शबरी सात्विक होते, तिला देव भेटणं साहजिक आहे. मग विषय अंध झालेल्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा साधून केलेला शब्द खोटा ठरत नाही. दृष्टांत क्रमांक 2, दुसऱ्या नंबरचा दृष्टांत सांगून जातो. विषय अंध झालेल्या एका मुलाची कहाणी आपण ऐकली. दुसरी राजकन्या आहे, जिचा राजस्थान नगरीमध्ये जन्म झाला. तीही राजाचीच मुलगी आहे. नाव आहे तिचं मीरा. मीरा ही राजघराण्यात जन्माला आलेली आहे, पण भक्ती नामाची ओढ लागलेली आहे, प्रभू नामाची गोडी लागलेली आहे. अखंड भगवंताचं गुणगान गाते, अखंड गीता भागवताचं पठन करते, अखंड सात्विक वृत्ती आहे. पण सात्विक वृत्तीचे संत जगतामध्ये परिवर्तन करून दाखवतात. तिच्याच घरामध्ये सेवा करणारी, गावाच्या बाहेर असणारा महाल, आणि त्या महालाची सेवा करणारी एक जीर्ण म्हातारी सेवा करते नित्यनेमानं. पण एक दिवस म्हातारी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर तिनं आपल्या एका तरुण मुलाला त्या महाराज महालाची झाडलोट करण्यासाठी पाठवलं. जा बेटा, माझी तब्येत ठीक नाही म्हणून आईची आज्ञा रद्द केली आणि मुलगा मिरेच्या महालात गेला. निळोबा महाराज महाल झाडला. आईची सेवा त्याला पटली, पण बघता बघता मिरेचं सौंदर्य पाहिलं आणि बस त्या सौंदर्यावर तो मोहित झाला. संत तेजस्वी आणि ओजस्वी असतात, भावही तितकाच निर्मळ असतो. बघणाऱ्याच्या नजराविषयी झाल्यात. म्हणून त्या विषयी असणाऱ्या त्या तरुण मुलाच्या मनामध्ये खूप भावना निर्माण झाली. त्याला असं वाटलं, जर मिरेला या ठिकाणी मिरेनं माझ्याशी लग्न केलं तर. मनाला वाटलं, पण एकतर्फी प्रेम जीवाला धोका देत असतं आणि ते नसावं. पण तो त्याच लाईनमध्ये तो मिरेचे आता या ठिकाणी प्रेम करतोय, पण मिरेनं या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असेल. योगायोगानं सेवा करून घरला गेला, झाडलोट आटोपली गेली. आईनं लेकराचा चेहरा वाचला. आणि नाहीतरी आईचं अंतकरण तेच असतं का लेकराच्या भावना जिला कळतात तिलाच आई म्हटलं जातं, समाजाच्या भावना ज्याला कळतात त्यालाच साधू म्हटलं जातं. पडलेला चेहरा वाचला आणि आईच्या अंतकरणाला इजा झाली. महाराज म्हणता, आईशी कळबळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. विचारलं, बेटा तुला कामाला पाठवलं, झाडलोट करायला पाठवलं, वाईट वाटलं तुला? अरे मीरा म्हणजे संत आहे बेटा, जिच्या महालात तू गेलास, सेवा घडली तुला. नेमकं तुला राग आला, रोष आलाय का आईचा? हे काम सांगितलं म्हणून एक नाही दोन नाही बोलत नाही. पुन्हा पुन्हा आईनं विचारलं, तेव्हा निळोबा महाराज त्याचं उत्तर मिळालं, आई मी कोणत्याच रोगानं आजारी नाही. मग मला एक रोग झाला, तो रोग मी तुझ्या समोर बोलून दाखवतो. आईनं मुलानं आईच्या समोर प्रगट केला. आई मी मिरेला पहिल्यांदाच पाहिलं आणि तिचा चेहरा नजरे पुढून जातच नाही. त्या प्रसन्न चेहऱ्याकडे बघत बघत माझ्या मनातल्या भावना बदलल्या आणि मला असं वाटतं, लग्न करेल तर मी मिरेशीच, लग्न करेल तर मी मिरेशीच. कपाळाला हात मारला म्हातारीनं, कारण व्यवहार तसा होतच नाही. समान कुलीना सपंडिता सएव भक्ता सचदर्शनीयम. सुभाषित सांगतं, कोणत्याही गोष्टी करत असताना समंता आणि योग्यता पाहिली जाते. ती योग्यता जर नसेल तर तो व्यवहार होत नाही. मग मुलगी ती राजाची आहे आणि तू मोलकर्णीचा पोरगा आहे. कुठं राजा भोजन, कुठं गंगोतीली. बेटा कसं जमेले?
होणार नाही. मग त्यावेळेस मुलाचा पडलेला चेहरा वाचला आणि आईच्या समोर प्रश्न पडला, कसं बोलू आता. महाराज, ती म्हातारी जीर्ण झालेलं शरीर महालात गेली आणि मिरेनं आईकडे बघितल्यानंतर चेहरा, पडलेला चेहरा साधूला वाचता येतो. त्याच्यासाठी सूत्र सांगून जातो, मानस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. फुल पाहिलं का झाड कळालं पाहिजे आणि मागच्या माणसाच्या वागण्यावरनं त्याचा बॅकग्राऊंड कळाला पाहिजे. आणि ही नजर विठ्ठल भाऊ फक्त साधू संताकडे आहे, दुसरीकडे नाही. साधू संताला ती नजर आहे. मिरेनं वाचलं आणि विचारलं, आजी तुमची तब्येत ठीक नाही का, चेहरा पाडून बसला, जे आहे ते सत्य बोला. तेव्हा मिरेच्या समोर आजीनं सत्य वस्तूचा परिपाठ मांडला. आई, ताई तुमच्या समोर बोलू तर ना जाणू त्याची सजा मला केवढी होईल मला माहित नाही. संत सजा करत नाही, अपराध्यावर उपकार करता, त्याचं नाव साधू. अपराध्यावर उपकार करता. म्हणून तर प्रमाण ऐकली, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. म्हणून त्यांच्याच पायाला हात लावून डोकं टेकून नतमस्तक झाला का देव भेटतो. देवरानं फुकाट नाही वापरलं. मिरेनं दयाच्या अंतकरणानं सांगितलं, काय झालं. सत्य वस्तुस्थितीचा परिपाठ मांडला. माझा मुलगा तुमच्या दारात आला, सेवा केली आणि त्याच्या मनावर हा भाव प्रगट झाला. सांगा आता तो म्हणतो लग्न करेल तर मिरेशी सांगा ताई, कसं शक्य आहे. तेव्हा मिरेनं मोकळ्या मनानं होकार देऊन टाकला. संत काय करतात, अरे सात्विक वृत्तीच्या लोकांना देव दिसेल यात काय नवल. विषय अंध झालेल्या, चहू बाजूने विषयाची पेरणी करणाऱ्या त्या नराधमाच्या जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन करण्याची ताकद फक्त साधूच्या जवळ आहे. मिरेनं होकार देऊन टाकला. सांगितला, जी सांगा मीरा लग्नाला तयार आहे. मीरा लग्नाला तयार आहे. जी म्हातारी कामावर येताना गुडघ्याला झेंडूबाम सांडूबाम लावून आली, ती टनाटन उड्या मारतच गेली. कारण मीरा माझी सून होणार आहे, माझी सून होणार आहे, माझ्या लेकराचा संसार सुफल होणार आहे. त्या आनंदात गेली आणि कोपऱ्यात बसलेल्या, चेहरा पाडून बसलेल्या पोराला सांगितलं, भावड्या उठ. का चेहरा पाडून बसला. मीरा लग्नाला तयार आहे. मिरेनं तुला बोलवलं, मिरेनं आमंत्रित केलं आणि त्याच्या जवळ त्याला उभं केलं आणि सांगितलं, तुला माझ्याशी लग्न करायचंय, मी लग्नाला तयार आहे, पण अटी आहेत. त्यानं सांगितलं, कोणती आट असू द्या, पठ्ठ्या करून निघेल. 1000 अटी सांगा. मिरेनं सांगितलं, 1000 अटी नाही, एकच आट आहे, पण तटीची आहे. कोणती आट आहे. मग अटी तटीचा व्यवहार करताना सांगितलं, हे बघ समाजामध्ये आज दृश्य आम्ही असं पाहिलं बुवा. म्हणे काय, इंजिनियर मुलगा असेल तर त्याला मुलगी इंजिनियर साईडचीच लागते. डॉक्टर मुलगा असेल तर त्या मुलीचं शिक्षण त्याच साईडचं, ती डॉक्टरीन असली पाहिजे. बरोबर आहे. एखादा वकील मुलगा असेल तर त्याला त्याच्या साईडचीच मुलगी पाहिजे, म्हणजे वकिलीनच पाहिजे. बरोबर आहे. मग तू, मी हबप आणि तू सरकार मान्य लायसन धारक, कशा दोघाचा संबंध जमीन. त्याने सांगितलं, मग तू सुद्धा हबप झाला पाहिजे. मी कृष्ण सख्याची उपासक आहे आणि तू सुद्धा कृष्ण सख्याचा उपासक असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. सांगितलं, ठीक आहे, लग्न करायला तयार आहे ना, मग मला कृष्ण नामाचा जप द्या. महाराज मिरेनं उपदेश केला आणि त्याला सांगितलं, फक्त इतका जप तुझ्याकडून जर झाला तर तक्षणी जप झाल्याबरोबर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. मी लग्न करायला तयार आहे. तेने भेटे देव आपी आप या विषयावर मी बोलतो. ऐकणारे बारकाईनं ऐकतात. माझ्याकडून विनोदाची अपेक्षा आजच्या कीर्तनात करू नका. महाराज मला बोलले, महाराज षोडशक सुरेगावला केलं तसं झालं झिंगणांग चिकणांग हो द्या, पण मी आता ते थोडं बंद करून टाकलं. मुद्दा असा आहे, मला अभंगाशी प्रामाणिक राहायचंय. महाराज आता बाकी मिरेच्या समोर उभा राहिला आणि त्याला जप दिला, गोविंद नामाचा मंत्र दिला, जो मिरेनं जपला. आणि तोच जप करत करत त्याला सांगितलं, बेटा लक्षात असू दे, जप इतका 1000 झाला पाहिजे, इतका कोटी झाला पाहिजे. आणि वेळेची मर्यादा दिली आणि जाता जाता सांगितलं, ज्या खोलीत तू बसलास त्या खोलीत जरा वरती असं लक्ष दे. खोली होती 4x4ची आणि त्या 4x4च्या खोलीत तू एकटा असणार आहे. ध्यान अगदी व्यवस्थित करायचंय, चित्त विचलित होऊ द्यायचं नाही. सगळे नियम सांगितले आणि जाता जाता सांगितलं, जर चित्त विचलित झालं, मन विषयावर गेलं तर तत्क्षणी कुठल्याही प्रकारचा विलंब न होता तो बारीक असणारा धाग्यानं बांधलेला 10 टनाचा दगड, बारीक दोरीनं बांधलेला होता. तुझं चित्त विचलित झालं का धागा ताट दिशी तुटेल आणि 10 टनाचा दगड तुझ्या अंगावर येऊन पडेल. मग पडला का तू जाग्यावर मरशील आणि मग कशाला लग्न करशील.
पटलं. आणि मग ध्यान विचलित होऊ नये म्हणून निळोबा महाराज त्यानं जप करायला सुरुवात केली. तो जप होता गोविंद 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 गोविंद. आणि मग मना लागली छंद गोविंद 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 ते काया भेद नाही देवा तया. प्रत्यक्ष कृष्ण सख्याचं दर्शन घडलं. विषय अंध मुलगा असला तरी साधूची कृपा झाल्याच्या नंतर भगवान कृष्णानं साक्षात दर्शन दिलं आणि आतले विषय मेले. अहम ब्रह्मास्मीचा बोध झाला. संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप काटा. पाहुणे नौकडे गेला. दृष्टांत क्रमांक 3 तिसऱ्या नंबरचा दृष्टांत सांगून जातो. अरे विषय अंध माणसाला देव दाखवतील संत यात काय नवल. सात्विक वृत्तीच्या व्यक्तीला देव दाखवतील यात काय नवल. राक्षसाच्या मनामध्ये परिवर्तन करून परब्रह्म्याशी ऐक्य करून दिलं. त्या राक्षसाचं नाव आहे रावण. काय रावण. सीतेचं अपहरण केलं. रामायण सगळ्यांनी ऐकलं. ऐकून पीक झालं. बदल होत नाही ही शोकांतिका आहे. मग सीतेचं अपहरण करताना पहिला सल्ला कुंभकर्णानं दिला. दुसरा सल्ला बिभीषणानं दिला. मित्र परिवारानं सेनापतीनं सल्ला दिला. आणि बघता बघता सल्ला दिला तो मंदोदरीनं. धनी हे बरं नव्ह. दुसऱ्याच्या बायकोचं अपहरण करणं पाप आहे. चांगलं नाही. सोडून द्या त्या सीतेला. त्यावेळेस रावणानं मंदोदरीला एकांतात सांगितलं, माझा सेनापतीवर विश्वास नाही, माझ्या 2 भावंडावर माझा विश्वास नाही, तू माझी धर्मपत्नी असली तरी तुझ्यावर माझा विश्वास नाही. रावण बोलतो, मग माझा विश्वास फक्त साधूवर आहे, ते म्हणजे महर्षी नारद. नारदानं मला दिलेला सल्ला हे राम तुला मिळावा असं जर वाटत असेल तर मी सांगतो तेच ऐक. ऐकताय तुम्ही सगळेजण? काय बायकोवर विश्वास नाही, भावावर विश्वास नाही, सेनापतीवर विश्वास नाही, पोरावर विश्वास नाही, राजेचा प्रजेवर विश्वास नाही, बायकोवर विश्वास नाही रावणाचा. इतका विश्वास रावणाचा साधूवर आहे हे काही रावणाला कधी कळेल? काय कधी कळेल? रावण नारदाच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि शेवटच्या प्रसंगाला नल नीलाच्या हातून समुद्रावर सेतू बांधून राम धनुर्धारी राम पैल तीराला सेतू बांधून लंकेत जातो, सीतेला आणायला नाही. मग नारदानं रावणाला दिलेला शब्द पाळायला हे त्याचं उत्तर आहे. काय नारदानं दिलेला शब्द आहे आणि तो पाळण्यासाठी प्रत्यक्ष राम रावणाच्या लंकेमध्ये जाता आणि बस सायोज्य नावाचा मोक्ष रामाच्या प्रत्यक्ष रावणाला प्राप्त होतो. रावण म्हणतो मी जिंकलो, मी जिंकलो, प्रभू तुम्ही हरलात. राम का हरले? रावण का जिंकला? तर त्याचं कारण आहे रामानं हार पत्करली नारदानं दिलेल्या शब्दापुढे. नामदेवरायाचं सांगा ना कुठं चुकलं. संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. महाराज ती दृष्टांतानं पटलं हो, पण आता पुढचं सांगा काय केलं पाहिजे. ध्रुवपद मनवोनी संता अखंड भजावे, मनवोनी संता अखंड भजावे, अखंड भजावे, मनवोनी
जीवाची आणि देवाची भेट झाली. आता एकची घोंगडी पांघरू हरीन मितूपण जाऊ दे धुरी. अहम ब्रह्मास्मीचा बोध झाला. कोणामुळे? संत नसते तर आम्हाला देव मिळाला असता का? मग त्या मोबदल्यात मनोवनी संता अखंड भजावे आणि त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. लीन भाव म्हणजे त्यांच्या विचाराशी एकरूपता साधा. त्यांनी दाखवून दिलेला पांडा जीवनामध्ये कायमस्वरूपी सांभाळा. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरगता करावे दास्य सकळ या न्यायानं. मग तुम्ही त्यांच्या चरणार विंदी लीन व्हा. कारण का? ज्यांनी उंदराचा वाघ बनवला त्यांना पुन्हा वाघाचा उंदीर बनवता येतो. काय? मनोवनी संता अखंड भजावे आणि त्यांच्या चरणी व्हावे लीन सदा. आम्हालाच त्यांच्या चरणावर लीन व्हायला सांगतात, आम्हालाच त्यांची सेवा करायला सांगतात. पण याच्या अगोदर कुणी केली का सेवा? देव म्हटलं याच्या त्याच्याकडे बोट दाखवल्यापेक्षा नामदेव म्हणतात देवानच केली सेवा. तिसऱ्या चरणात साधुपासी देव काम धंदा करे. साधुपासी देव काम धंदा करे. साधुपासी देव काम धंदा करे. साधुपासी देव काम आणि साधूचं नातं. भगवान परमात्म्यानं साधूच्या सेवेची केलेली इच्छा, त्या मोबदल्यामध्ये त्यांच्या तपाची फलश्रुती त्यांच्या पदरी टाकताना देवानं काय काय केलं, अपेक्षा भावना देवाच्या काय आहे, नामदेवरायांनी जशाची तशा मांडल्या बुवा. नामदेवराय म्हणतात साधू पासी देव कामधंदा करी पितांबर धरी बरी छाया. कधी सुदर्शन घेऊन आला तर कधी पितांबर धरलं तर कधी महाराज साधू संताची सेवा करण्यासाठी धावत चालती मागे मागे. केवढं मोठं व्यापक कार्य आहे. वेळ आपली संपली म्हणून साधूचं भगवंताचं आणि सेवेचं नातं मांडण्यासाठी वेळ आपल्याकडं कमी असला तरी आम्हालाही सुद्धा त्या सेवेची संधी मिळावी. देवा आमच्या दुःखाचं ट्रान्सफर सुखात व्हावं. मग तुम्ही साधूच्या एवढे जवळ कसे आले आणि आम्हाला का तुम्ही भेट देत नाही? नामदेवराय म्हणतात तुमचं थोडंसं गणित चुकलं. तुम्ही संसारात विषयाचे महाराज सांगात करून सुखाची अपेक्षा करतात आणि आम्ही आयुष्याच्या वाटेवर भगवंतानं आमचं काम करावं असं वाटलं म्हणून एवढं कार्य करत असताना आम्ही आयुष्यभर त्याचं चिंतन केलं.
तुम्ही चिंता करता आणि आम्ही चिंतन केलं, हाच बदल आहे. मग आम्हाला चिंता सोडून चिंतन केलं तर देवही तुमच्यावर पितांबर धरेल, देवही तुमची कामं करेल. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देव जाणता देव जाणता, देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. या सगळ्या प्रमाणाची संगती लावून घ्या आणि मग जर तुम्ही त्या देवाचं साधू सारखं भजन केलं तर देव सुद्धा तुमच्यावर पितांबर धरून सुखाचा वर्षाव देईल, करेल. हे खात्रीपूर्वक विधिविधान नामदेवरायांनी मांडलं. मग आम्हाला सुद्धा सुखाची गरज आहे. काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात त्याचं भजन केलं पाहिजे. ते भजन कसं करायचं? महाराज म्हणतात आता तुम्ही हातानं टाळी वाजवली नाही, मी तुम्हाला तिकडे नेलं नाही, मी सुरुवातीला तुम्हाला सूचना केल्या नाही. आता आपल्या कार्यक्रमाचं गोड चित्रीकरण इथं होतंय. तो कार्यक्रम यूट्यूबला देणार आहे आणि त्यावेळेस तुमचे हात मढीकरांचे किती लांबलेले आहेत, किती उंचीचे आहेत, तुम्ही किती पोचलेले आहात, तुमच्या लांब हातानं भगवंताला ते दाखवून द्या का आमचा सप्ताह सार्थकी लागावा म्हणून, तुम्ही आमच्यावर पितांबर धरावा म्हणून आम्ही सुद्धा उंच हात करून तुमचं भजन करून सुख मागतो. प्रभू दे. भजन कसं करायचं ते असं. विठ्ठल शिवाजी सावळे, पोलीस पाटील, हात आले पाहिजे. साहेब भंडास पाटील काळे, शिवाजी भाऊ सावळे, पोलीस पाटील यांनी हार घालण्यासाठी पुढे यायचं आहे. धावत्या वेगात अभंगाचा सरळ शब्दाचा भाव तुमच्या समोर ठेवला. वेळ आपली संपली. या ठिकाणी प्रसादाचं नियोजन अनिल दादांनी केलेलं आहे. आजच्या कीर्तनाचे यजमान शिवाजी दादा आहेत. कार्यक्रमासाठी या ठिकाणी माझं नियोजित कीर्तन नव्हतं, पण आपलं प्रेम, आपली भावना आणि त्या योगे या स्थानाशी गेली वर्षानुवर्षाचा माझा जोडलेला संबंध, त्यातून उतराई होण्यासाठी आमचे गुरुबंधू अण्णाभाऊ असतील, नानाभाऊ असतील, विठ्ठल भाऊनी तर पार आणून नेऊन सोडेपर्यंत एवढे परिश्रम घेतलेत. आपण सगळी जण अगदी माना सन्मानानं हे काम गोड सुंदर पद्धतीनं करतात. त्यातली त्यात आमच्या ढोमशे पाटलांनी सुद्धा सांगितलं, महाराज नियोजित कीर्तन तुमचं आहे. मी म्हटलं नाही, मी बदली येतोय. ते म्हणे मला पण माझं कीर्तन कुठे असलं तरी
पाटलांची उपस्थिती असते. गोड गुणीजनांनी गोड सहकार्य केलं. प्रास्ताविकात मी गोड कौतुक करायला पाहिजे होतं साऊंड सिस्टीमवाल्यांचं, पण ते मला तेव्हा जरी जमलं नाही. पण मी आता तुमचे आभार मानतो. गोड सुंदर असा आवाज आपण दिला. बैठक व्यवस्था सुंदर आहे, नियोजन देखणं आहे. तुमच्या या सुंदर नियोजनाला कोण्या हलकटाचे दृष्ट लागू नये हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. असं हे देखणं कार्य अविरत. साधूच्या चरणावर तुमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तुम्ही पात्र झालात. निश्चितच या समाधीतून वैकुंठवासी ब्रह्मलीन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे कृपापात्र शिष्य पोपटगिरीजी महाराज आपल्याला सर्वांना आशीर्वाद देतात. ती एनर्जी देतात, ती ऊर्जा देतात, ती त्यांच्या जवळ असते. आपला निरोप पांडुरंग परमात्म्याला ते सांगताहेत की या लोकाला सुखी करणे प्रभू, आणि देव त्यांचा ऐकतो. म्हणून देवाचा आणि त्यांचा संबंध किती दिवसाचा? महाराज म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. महाराज पण हे प्रमाणानं सांगा, मग शेवटच्या चरणाकडे जा. नम म्हणे दे